कारण जेव्हा आपण लग्न करतो की मी गुणमेलनाला आजपर्यंत कधीच व्हॅल्यू दिलेली नाही. 0 गुण जुळले मी लग्न करा म्हणून सांगितलं, डायरेक्ट लग्न करायचं. 36 गुण जुळले मी नाही म्हणून सांगितलं, अजिबात लग्न नाही करायचं. पण बघितलं कळतं ना घटस्फोट आहे की नाही. की दाते पंचांग वाल्यांना पण मी सांगितले, चॅनलला पण सांगितलं लाईव्ह मध्ये की तुमच्या पंचांगामधलं 13 जे काय गुणमेलनाचं पान आहे ते काढून टाका, नाहीतर ॲटलिस्ट त्याच्याखाली एक बॉर्ड लिहा की हे गुणमेलन केल्यामुळे लग्न टिकेल याची गॅरंटी नाही. आता लग्न जुळवताना तुमची मॅच मेकिंगची प्रोसेस काय असते आणि कशी असायला हवी? माझा मुलगा MS आहे, माझ्या मुलाला एवढा पेमेंट आहे, बंगला आहे, मग आता लग्न काय सगळं चांगलं. लग्नाचा काय प्रॉब्लेम नाही, लग्न होऊ शकतं ना. मग असं ग्राह्य पकडतात, असं नाही होऊ शकत. ते माझ्याकडे मी ऑन कॅमेरा का दाखवतो की इथे 28.5 गुण. ओके, कन्या रास हस्त नक्षत्र, धनुरास उत्तरायण नक्षत्र, कुठल्याही पंचांगात तुम्ही बघा असं जर बघत असतो आपण असं, आणि 28.5 गुण जुळतात. पण ते माझ्याकडे जे आले होते ते घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे म्हणून, आणि गुण किती जुळतात 28.5 गुण. म्हणून आज अनेक लोक बघत असतील की त्यांना वाटत असेल आम्ही एवढे गुण जुळून लग्न केलेलं आहे तरी नवरा बायको भांडतात, एवढं गुण जुळून केलंय तरी मला सून त्रास देते, एवढं गुण जुळून केलंय पण त्यांना सासू चांगली मिळालेली नाही, किंवा पती पत्नीत वादविवाद भांडण घटस्फोट चालू आहे, कोर्टात केस चालू आहे, क्लिअर झालेलं नाही, मुलगी घरी जाऊन बसलेली ती परत येत नाही, मुलगा मामाज बॉय सारखा आहे. पुढे संतती योग आहे की नाही हे पत्रिकेमध्ये कसं कळतं ते आधीच समजू शकतं का? जर या 12 मध्ये मंगळ हा ग्रह इथं असेल, हा 12व्या स्थानात, प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात किंवा अष्टम स्थानात, या व्ही आकारामध्ये कुठेही जर मंगळ ग्रह कुणाच्याही पत्रिकेत जर असेल. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लग्न जुळवताना आपण खूप सतर्कता बाळगतो. खरं तर तसं करणं गरजेचंही असतं. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, त्याच्या सवयी ह्या आपण जाणून घेतोच, पण त्याचबरोबरीनं पत्रिका, ग्रहांचे योग कसे आहेत हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं असतं. कारण हा 2 व्यक्तींचा विवाह नसून 2 कुटुंबांचा आयुष्यभराचा जोडला गेलेला नातेसंबंधांचा विषय असतो. आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचं आहे की सर्वार्थानं सगळ्या गोष्टी जुळतात की नाही हे बघणं. तर आता लग्नपत्रिका जुळवताना नेमक्या कुठल्या गोष्टी बघायला हव्यात या बाबतीत जर तुम्हाला संभ्रम असेल तर तो संभ्रम आजच्या या पॉडकास्टमध्ये दूर होणार आहे. कारण आपल्याबरोबर पंडित शिवकुमार श्री आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत की पत्रिका जुळवताना कुठले मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किंवा जर काही अडचणी असतील तर त्यावर तोडगे कसे काढायचे जाणून घेऊया. नमस्कार पंडितजी. नमस्कार. खूप तुमचं स्वागत पुन्हा एकदा. मागच्या एपिसोडमध्ये खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आता आजचा जो एपिसोड आहे तो आपल्या लग्नपत्रिका संदर्भातला आहे की लग्न जुळवताना आपण कुंडली बघणं किती गरजेचं आहे आणि मुळात त्यामध्ये बघायचं काय हाही प्रश्न पडतो. सगळ्यात आधी मला सांगा की 2025 याची ग्रहस्थिती काय आहे लग्नासाठी? 29 मार्च 2025 पासूनच ग्रहस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे. हो. त्यामुळं हा 2025चा काळ बराच हा दोलायमान अवस्थेत आहे. म्हणजे वॉर चालू आहे किंवा तसं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2025 ते 2030 हा पार्ट सगळाच तसा निगेटिव्ह झोनचाच पकडतो आपण. ओव्हरऑल नॅचरल कलॅमिटीपासून बघा, नेचरमध्ये जे काही कलॅमिटी चालू आहेत एवढ्या मोठ्या नेचरवर परिणाम होतोय तर 100% मानवी जीवनावर जर परिणाम होतेच होते. आता प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली तो कुठल्या ना कुठल्या कारणाने सफर होतोय आणि त्याला प्रॉब्लेम, कोण जॉबच्या संबंधी असेल, कोण लग्नासंबंधी असेल. तो लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण हा जर दोलायमानच पार्ट आहे. म्हणून या वेळेला लग्न करताना व्यवस्थित जरा पत्रिका पाहून किंवा कोणाचं ग्रहबळ कसं आहे पाहून, स्टॅबिलिटी किती आहे कोणाची कशी, किंवा स्वभाव कसा आहे हे सगळं जाणूनच जरा लग्न केलं तर ते चांगलं राहील. ऑलरेडी निगेटिव्ह आता 4-5 वर्ष निगेटिव्ह असणार आहे. त्यामध्ये जर आपल्या पत्रिकेतले ग्रह जर तसे निगेटिव्हली स्ट्रॉंग असतील तर त्याचा इम्पॅक्ट घरातल्या सगळ्यांच्यावर, पती पत्नी रिलेशनवर पण होऊ शकतं. सो दॅट वी हॅव टू चेक. आणि आता तो जो पार्ट डिसेंबरपर्यंत आहे तो जरा हा क्रुशलच आहे. बरोबर. त्यामुळे काही करताना खूप सतर्कता बाळगायची आहे आणि व्यवस्थित पत्रिका दाखवून. आता कुणाला काय जॉब सोडायचा असेल किंवा काय करायचं असेल तर 28 जुलै नंतर थोडंसं लग्नासंबंधी सगळं पुढचा पार्ट चांगला आहे कम्पॅरेटिव्हली आत्ताच्या पूर्वीपेक्षा.
खरं तर हे असं जाणून घेतल्यानंतर थोडासा दिलासा मिळतो. येस येस कारण बरेच जण त्या स्थितीमध्ये जेव्हा असतात त्यावेळेला ती निगेटिव्हिटी एवढी त्यांना ती ग्रस्त करून टाकते की त्यांना असं वाटतं की आपल्याच आयुष्यात घडतंय का. तर असं नाहीये. ग्रहस्थिती अशी असल्यामुळे एक्झॅक्टली बऱ्याचदा या गोष्टी घडत असतात. त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आता लग्न जुळवताना तुमची मॅच मेकिंगची प्रोसेस काय असते आणि कशी असायला हवी? आता ज्योतिषशास्त्राच्या फील्डमध्ये मला 30 पेक्षा जास्त 35 पर्यंत वर्ष झाले. ऑल ओव्हर वर्ल्डमध्येच मी याच्यामध्ये काम केलं आहे. जे आपण लग्नासंबंधी विचार केला तर लग्न करताना बऱ्याच गोष्टी बघून तुम्ही कन्क्लुजनला यायला पाहिजे. कारण ते आयुष्यभर कंटिन्यू एकदाच करायचं आहे ना, म्हणजे लाईफ लॉंग कंटिन्यू करायचं आहे. बरोबर. तर मॅच मेकिंग हा सगळ्यात महत्त्वाचा आणि क्रुशियल पॉईंट आहे. आता मॅच मेकिंगमध्ये 2 पॅटर्न येतात. पहिला पॅटर्न अगदी सिंपल साधा, म्हणजे तुम्हाला पण गुणमेलनाप्रमाणे या व्यक्तीचं मुला मुलींचं लग्न करायचं का नाही हे तुम्हाला मी मॅक्झिमम 7 ते 8 मिनिटात शिकवू शकतो. 7 ते 8 मिनिटात शिकू शकतो फक्त. आजकाल इतकं सिंपल आहे. गुगलवर पण टाईप केलं तरी येतं ते. हा, गुगलवर टाईप पण केलं. ओके, पण ते पूर्णपणे चुकीचंच आहे. कारण जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा अशी माझी पद्धत कशी आहे की मी गुणमेलनाला आजपर्यंत कधीच व्हॅल्यू दिलेली नाही. बरं. 0 गुण जुळले मी लग्न करा म्हणून सांगितलं, डायरेक्ट लग्न करायचं, काही का बघायची गरज नाही. 36 गुण जुळले मी नाही म्हणून सांगितलं, अजिबात लग्न नाही करायचं. कारण बघितलं कळतं ना घटस्फोट आहे की नाही. माणूस व्यक्तीच बऱ्याच गोष्टी कळतात. पण माझी बघायची पद्धत जी आहे ती ॲक्च्युअली पत्रिका बघून मी ठरवतो की हे लग्न करायचं का नाही. समजा तुमचं कोणतं रिलेटिव्ह आहे आणि त्या पत्रिका त्या व्यक्तीची मला दिली आणि सांगितलं या माणसावर असं लग्न जुळवायचं, या माणसाची करू का नको. मग ज्याच्यावर तुम्ही लग्न करणार आहे त्या माणसाची पत्रिका पहिले स्टडी करायला पाहिजे ना. बरोबर. की किती % सक्सेस त्याच्या जीवनामध्ये आहे विवाहाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतोय. बरोबर. ओके, बघा लोक असं कन्फ्यूज करतात, स्वतःच कन्फ्यूज होतात. माझा मुलगा MS आहे, माझ्या मुलाला एवढा पेमेंट आहे, बंगला आहे, वर्षाला 1 कोटीचं पॅकेज आहे, मग आता लग्न काय सगळं चांगलं, लग्नाचा काय प्रॉब्लेम नाही, लग्न होऊ शकतं ना. मग असं ग्राह्य पकडतात. असं नाही होऊ शकत. सिंपल उदाहरण देतो, सलमान खान सारखा वर्ल्ड फेमस ॲक्टर लग्न झालंय का नाही लग्न झालं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती, शांत प्रवृत्तीचे अतिशय देवासारखा माणूस, लग्न झालं का नाही झालं. अटल बिहारी वाजपेयी कविमनासारखा व्यक्ती, काहीच प्रॉब्लेम, लग्न झालं का नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचं लग्न झालंय का नाही झालं. झालं, डायव्होर्स झाला, परत ते एकाकी राहायला लागलं. हे कशामुळं की त्या ग्रहामुळे. म्हणजे माझा सांगायचा उद्देश काय, तुम्ही किती टॉप पोझिशनला आहे, तुमच्याकडे किती पैसे आहे किंवा काय आहे ह्याचा तुमच्या लग्नाशी काहीही संबंध नाही आहे. म्हणजे आपले डोळे आणि नाक आणि कान वेगळं आहे. करेक्ट. ओके, कानाला ऐकू येत नाही, हे जर डोळ्याला दिसत नाही असा अर्थ नाही. इंद्रिय वेगळे आहेत. तसंच आहे तुमचं लाईफमध्ये वेगवेगळं. लाईफमध्ये बघा 4 पार्ट येतात. मी माझ्याकडे आलेल्या लोकांना म्हणतो 4 पार्ट कुठले येतात. एक तर पहिल्यांदा एज्युकेशन स्टार्ट होतं आपलं विद्यार्थी दशा. फर्स्ट एज्युकेशन, सेकंड करिअर, थर्ड लग्न, फोर्थ पोस्ट मॅरेज. तुमचं पहिलं 2 चांगलं असेल लग्नाचा घटस्फोट असू शकतो. पहिलं दोन्ही शिक्षण पण झालेलं नाही, करिअर पण झालं नाही, लग्न खूप चांगलं असू शकतं. म्हणजे वडापाव विकणारा माणूस पण बायका पोरांना घेऊन मस्त आरामात लाईफमध्ये व्यवस्थित जगतो. पण इथं MS झालेले मोठमोठे PhD झालेल्या लोकांचं पण लग्न होत नाही किंवा डायव्होर्स, 1 डायव्होर्स 2 डायव्होर्स असं पण होतं. म्हणून मुद्दा काय सांगायचा मला की गुणमेलनं करताना माझा बघायचा उद्देश काय असतो की त्या माणसाच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज किती आहे ते माझ्या डोक्यात काम करून 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 सॉफ्टवेअर फिक्स झालं आहे. माझं गुणमेलन करण्याचं टायमिंग हे फक्त 2 सेकंद आहे. बघितलं की ताबडतोब कळतं की लग्न करायचं का नाही करायचं. मग त्या सगळ्या गोष्टी कळतात. वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, संतत सुख आहे की नाही, बायको चांगली मिळणार आहे की नाही, पुढे इम्पॉर्टन्स तर नाही ना, करिअर, त्या व्यक्तीच्या आयुष्यात लग्न आहे की नाही, मुळात सगळंच कळतं. पण त्याची मगाशी तुम्ही जे उदाहरण दाखवलं पत्रिकेचं ते तुम्ही दाखवू शकता का आम्हाला की तुम्ही ते कशा पद्धतीनं बघितलं आणि कसं ते काय सांगितलं. आता माझ्याकडे तुम्हाला उदाहरण दाखवतो. एक पत्रिका अशी आली, त्यामध्ये हे पंचांगामधलं पान मुद्दाम मी
रेखांकित केलं इथे. या ठिकाणी मुलाचं धनुरास आणि मुलीचं कन्यारास हस्त नक्षत्र, मुलाचं धनुरास आणि उत्तर नक्षत्र 28.5 गुण जुळतात. मग त्यांनी काय सांगितलं, लग्न केलं त्यांनी. लग्न केल्यानंतर हे माझ्याकडे मी ऑन कॅमेरा का दाखवतो की इथे 28.5 गुण. ओके, कन्यारास हस्त नक्षत्र, धनुरास उत्तरा नक्षत्र, कुठल्याही पंचांगात तुम्ही बघा असं जर बघत असतो आपण असं, आणि 28.5 गुण जुळतात. पण ते माझ्याकडे जे आले होते ते घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे म्हणून, आणि गुण किती जुळतात, 28.5 गुण जुळतात. म्हणून आज अनेक लोक बघत असतील की त्यांना वाटत असेल आम्ही एवढे गुण जुळून लग्न केलेलं आहे तरीही नवरा बायको भांडतात, एवढं गुण जुळून केलंय तरी मला सून त्रास देते, एवढं गुण जुळून केलंय पण त्यांना सासू चांगली मिळालेली नाही, किंवा पती पत्नीत वादविवाद भांडण घटस्फोट चालू आहे, कोर्टात केस चालू आहे, क्लिअर झालेलं नाही, मुलगी घरी जाऊन बसलेली आहे, ती परत येत नाही, मुलगा मामाज बॉय सारखा आहे, अजिबात बायकोकडे रिस्पेक्टच करत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या काय चालू आहेत ते असं पत्रिका बघितल्यामुळे हा घोळ चालू आहे. म्हणून प्रत्येकाला सांगायचं हेच आहे की लग्न हा सिरियस मॅटर आहे. हे 2 जीवांचं लग्न नाही आहे, 2 कुटुंबाची पण कंटिन्युटी आहे आणि त्या दोघांचं पण लाईफ आहे. सो इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. म्हणून हे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या माणसाच्या आता स्वतःचं लाईफ सोपवता तुम्ही, इट्स व्हेरी सिरियस. त्या माणसाला पण ते प्रेशर पाहिजे की मी या लोकांचं लग्न माझ्या सांगण्यावर उद्ध्वस्त होणार आहे का चांगलं होणं ठरवणारा माणूस मी आहे, मला देवासारखं मला मानतायत आणि मी किती पॉवरफुल अभ्यास माझा असला पाहिजे. आणि ब्राह्मण लोक काय करतात, एवढे गुण जुळले बघा करून टाका, डायव्हर्स झाला, मी काय करू, ते पंचांगात ज्याप्रमाणे गुणमेलन आहे त्याप्रमाणे ती मी सांगितलं, हे स्वतः ताबडतोब त्याची त्याचा कुबडीसारखा वापर करतात. त्यामुळे मी अनेक वेळा माझ्या TV चॅनलला पण बऱ्याच सांगितले की दाते पंचांगवाल्यांना पण मी सांगितले, चॅनलला पण सांगितलं लाईव्हमध्ये की तुमच्या पंचांगामधलं 13 जे काय गुणमेलनाचं पान आहे ते काढून टाका, नाहीतर ॲटलिस्ट त्याच्याखाली एक लिहा की हे गुणमेलन केल्यामुळे लग्न टिकेल याची गॅरंटी नाही, एवढं तर लिहा. आणि गॅरंटी नाही तर मी व्हिडिओज देतो की ज्यांचे 36 गुण जुळालेले आहेत आणि डायव्हर्स झाले ना त्या लोकांना उभा करतो. एवढी ताकद माझ्याकडे 30 वर्ष घाललोय त्यामध्ये मी. सो इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. तुम्ही आता एवढं सगळं सांगितल्यानंतर खरं तर तुमच्याकडे पत्रिका घेऊन आले तर तुम्ही उत्तम गाईड करू शकता. पण जे कोणी येऊ शकत नाहीत आणि त्यांना पत्रिका दाखवायची आहे, कुंडली जुळते की नाही हे बघायची आहे, तर त्यावेळेला कुठल्या मुद्द्यांचा त्यांनी आवर्जून विचार करायला हवा, तुम्ही काय सांगाल? येस, तर त्यामध्ये समजा तुमची मुलीची बाजू आहे आणि तुम्हाला मुलासंबंधी विचारायचं आहे. बरोबर. फर्स्ट पॉईंट तुम्ही काय विचारलं पाहिजे की या मुलाच्या जीवनामध्ये घटस्फोट आहे का, फर्स्ट पॉईंट. संतती होणार आहे का, नंबर 2 व्यसनाधीन आहे का, नंबर 3 मेजर ॲक्सिडेंट आहेत का, बायकोवर तो प्रेम करणारा आहे का, बायकोला रिस्पेक्ट देणारा आहे का, प्रॉस्पेरिटी लाईफमध्ये आहे का, या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी एवढ्या जरी विचारलं तर सफिशियंट. याच्यापेक्षा अजून बारीक बारीक गोष्टी बऱ्याच मी सांगू शकतो, पण एक अप्रॉक्सिमेट आई वडिलांना काय पाहिजे असतं की येणारा व्यक्ती कसा आहे. बरोबर. आता मुलाकडच्या बद्दल मुलीचं विचारायचं आहे, संतती होणार आहे का नाही, मुलगी रागीट आहे का, एकत्रित कुटुंबात राहणार आहे की नाही, ओके, आणि वैवाहिक जीवन चांगलं आहे का नाही ते महत्वाचं आहे, आरोग्याविषयी आहे, ते सगळं मी सांगू. ते मी असं एवढं जरी विचारलं तरी सफिशियंट आहे. पण हे जर बेसिक झाले, अजून मी सगळंच त्यामध्ये बऱ्याच गोष्टी. पण या बेसिक गोष्टी विचारायला हव्यात, कारण आपण काय करतो, पत्रिका जुळवायची म्हणजे गुण, अरे एवढे गुण जमले, जसं तुम्ही मगाशी म्हणालात आणि समजावून सांगितलं तसं, ते गुण जुळले की त्यांना असं वाटतं की पत्रिका जुळते. तर ते तेवढं न ठेवता किमान हे 5-6 प्रश्न तरी विचारायला हवे. आता पुढे संतती योग आहे की नाही हे पत्रिकेमध्ये कसं कळतं आणि ते आधीच समजू शकतं का? येस, मुद्दा लक्षात घ्या. लग्न करणं म्हणजे पुढं संतती व्हायलाच पाहिजे ना. हा तर महत्त्वाचा पॉईंट आहे. बरोबर. त्यासाठी पती आणि पत्नी, मुलगा आणि मुलगी, ओके, या दोघांच्या पत्रिकेत पंचम स्थान जे आहे हे स्थान संततीचं असतं. चतुर्थ स्थान इफेक्ट येतो, टेक्निकली पॉईंट येतो, ते लगेच कळतं. नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे का, सिझेरियन होणार आहे का, 5-6 वर्ष मुलंच होणार नाही आहेत, त्या ऑटिझमची मुलं होतील का, इथंपर्यंत सांगतो बरं का मी. इथंपर्यंत मी सांगतोच, कोणी येऊन मला चेक करावं सांगतो मी. परत
पण हे सगळं कळतं आपल्याला मी सांगतो, मी स्वतः कुणाला कळतं माहित नाही, मला तरी कळतं, बाकी लोकांचं मला माहित नाहीये. बरं. परत गायनॅक प्रॉब्लेम आहेत का, पीसीओडीचा त्रास आहे का, हां, परत तिला थायरॉइडमुळे काय प्रॉब्लेम येतोय का, हे पण मी सांगतो. काही बोलायची गरज नाही माझ्यासमोर, तुम्ही काय बोल नका, मी डायरेक्ट पत्रिका बघूनच सांगतो. नंबर 1 मुलांच्या दृष्टिकोनातून त्या मुलामध्ये काय व्यंग आहे का, इम्पॉर्टन्सी आहे का, या व्यक्तीने लग्न करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. काय अनेक वेळा मला असे क्लायंट आलेत, हल्ली तर करोना तर खूप लोक आहेत, म्हणजे आई वडील म्हणतात फोर्स लग्न करतात, पण ती इम्पॉर्टन्सी असते, मग ते 5-6 महिन्यात डायव्हर्स जातो. इम्पॉर्टन्स म्हणजे नपुसकता असते, ते पुढे लग्न कंटिन्यू होत नाही. ही फॅक्ट आहे आता हल्लीची. मी अनेक अशा गोष्टी शॉकिंग ह्या 5-6 वर्षात बघतोय माझ्याकडं की ज्या पूर्वी कधीच नव्हत्या. लाईफस्टाईल बिघडल्यामुळे वगैरे. पण त्या मुलाला आता कसं होतं, संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं म्हणा तुम्ही, तर काय मुलं झाली नाही ना, तर ते मुलीला गृहीत धरतात, ते मुलीमुळेच होत नाही मुलं, असं ॲब्सोल्युटली नाही आहे. म्हणून माझ्याकडे कोणी आलं ना की संतती होत नाही म्हणतो, मुलीचं दाखवू नका, मुलाचं पण घेऊन या माझ्याकडे. त्या मुलाची पत्रिका बघितल्या मी सांगू शकतो मॉर्टिलिटी रेट कमी आहे का जास्त आहे, कमी आहे का नाही आहे, किंवा त्याचं स्पर्म क्वांटिटी कमी जास्त, ऑन दी स्पॉट लगेच सांगतो. लगेच जाऊन कुणी चेक करा डॉक्टरकडे जाऊन, ते 100% परफेक्ट असणार. कारण डॉक्टरांचा अभ्यास व्यवस्थित करून ते मी त्याला कोरिलेट केलं की कुठल्या ग्रहामुळे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो. हे संततीसाठी हे माझ्याकडे जे क्लायंट आहेत ज्यांना 18 वर्ष मुलं झालेली नाही आहेत, त्यांना पण संतती झालेली आहेत. 5-6 वर्ष संतती न झालेले संतती तर भरपूर आहेत माझ्याकडे. काही तर सरोगसीची पण उदाहरणं मी केलेली आहेत. 5 वेळेला IVF, 4 वेळेला IVF, किती वेळेला 4 वेळेला IVF केल्यानंतर ज्याला संतती झाली नाही, ते डॉक्टरच होते, म्हणजे संतती झाली नाही त्यांना प्लॅन प्रमाणे, म्हणजे सगळे उदाहरणं जिवंत डोळ्यासमोर येतात माझ्यावर, काही त्यांना मी सांगितल्यावर उपाय केल्यानंतर जुळी मुलं 2 मुली झाल्या 4 IVF झाल्यानंतर. सांगायचा उद्देश काय, मी काय डॉक्टर नाही आहे, डॉक्टराचं काम करावं नाही असं नाही आहे, ते त्यांच्या कामात एक्सपर्टच आहेत. पण ज्योतिषशास्त्राप्रमाणे अनेक वेळा असं होतं बघा, संततीचा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही काय दोष तर काय नाही होत का नाही, मग दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, आणून दाखवा, मी सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते, पत्रिका बघून सांगतो. म्हणजे ते पीसीओडीमुळे होतंय, काय तर स्पर्म क्वांटिटी कमी असं कुणामुळे होतंय, ऑन दी स्पॉट सांगू शकतो. आणि त्याप्रमाणे माझ्या लेवलला मला तुमच्या डॉक्टरांचा काय उपाय करायचं ते करा, माझ्या लेवलला मी उपाय करतो. आणि मी IVFला जाऊ देत नाही, मी IVF पर्यंत संतती व्हायला पाहिजे असं करतो. हे टेक्निकल टर्म्स सगळं आहे. मुद्दा काय आहे, ज्योतिषाचं काम करतो म्हणजे अंगुठा छाप काम करून उपयोग नाही आहे. डॉक्टर सारखं नॉलेज थोडं तरी असायला पाहिजे तुम्हाला, या टर्म्स माहिती पाहिजेत तुम्हाला, अॅनाटॉमीचा स्टडी पाहिजे, कुठला ग्रह कुठल्या तुमच्या ग्रहावर, कुठला ग्रह बॉडीवर तुम्हाला काय काय कुठं इम्पॅक्ट करतो. मी कुठली पत्रिका लगेच सांगतो, ENTचा त्रास आहे, डोकेदुखी आहे, पित्ताचा त्रास आहे का, पोटाचा प्रॉब्लेम आहे, लेफ्ट पाय दुखतो, राईट पाय दुखतो, छातीचा त्रास आहे, बीपीचा त्रास होणार आहे का, डायबिटीसचा त्रास होणार आहे, लहान वयात मृत्यूयोग आहे का, ऍक्सिडेंटचा कुठला अवयवाला त्रास होऊ शकतो, एवढ्या लेवलपर्यंत मी जातो डायरेक्ट. आणि ते खरंच होतं नंतर. आणि म्हणजे काय, ज्योतिषशास्त्राचा उद्देश काय आहे की लोकांचं चांगलं करण्याचं बघा. प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच आहेत, त्याला परत जास्त प्रॉब्लेम सांगून टेन्शन त्यांना देऊ नका. ते रिलीफसाठी आले तुमच्याकडे, जीवनामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी घेऊन जायला आले आहेत. आणि नुसतं मी ज्योतिषशास्त्र फक्त ज्योतिष बघणारा ज्योतिषी या टाईपचा माणूस मी नाहीच आहे. आय एम लाईक अ डॉक्टर. माझ्याकडे तुम्ही आलाय, प्रॉब्लेम घेऊन आलाय, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं माझं काम आहे. बरोबर. सो असे उपाय करून आपण त्याच्यावर तोडगा काढू शकतो 100%. सुरुवातीला जर का आपल्याला कळलं की या पत्रिकेमध्ये या गोष्टी आहेत तर. बरं, आता मंगळाची पत्रिका हे फक्त ऐकतोय आपण, तर त्याचा किती भाव केला पाहिजे, ते किती खरं आहे, आणि मुळात मंगळाची पत्रिका म्हणजे काय? हे बघ, मी तुम्हाला चार्ट दाखवतो. ओके. कसा असतो चार्ट तो. तर आपण आता मंगळ म्हणजे काय पहिल्यांदा बघू. जो लोकांच्या मध्ये भीती आहे मंगळ असलं की असं होतं ते होतं काय, ते पहिल्यांदा बघून त्यानंतर मी एक्सप्लेनेशन करतो. हे पत्रिकेमध्ये 1, 2, 3, 4 असे 12 स्थान आहेत. प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, असे 12 स्थान आहेत. ओके. ह्या 12 त्रिकोण चौकोनामध्ये जर या 12 मध्ये मंगळ हा ग्रह इथं असेल
किंवा 12व्या स्थानात. 12व्या स्थानात, प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात किंवा अष्टम स्थानात या व्ही आकारामध्ये कुठेही जर मंगळ ग्रह कुणाच्याही पत्रिकेत जर असेल हां. तर ती मंगळाची पत्रिका होते. अच्छा. हे सिंपल लॉजिक आहे. याला काही खूप मोठं शास्त्र नाही आहे की इझिली कुठल्याही मुलाला कुणालाही 10 सेकंदात कळतं की मंगळाची पत्रिका आहे की नाही. ज्यांनी ज्यांनी हे बघितलंय त्यांना आता आयुष्यभर ते लक्षात राहील की मंगळाची पत्रिका. हां, हां. म्हणजे काय छोट्या गोष्टीचा लोक खूप भावूक करतात की काय मंगळाची पत्रिका आहे. आता विचार करा 12 घरामध्ये 5 ठिकाणी मंगळाची पत्रिका तयार होते. म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं 40% लोकांना मंगळ आहेच की. हो. मग 40% लोकांचे घटस्फोट होतात का? नाही. तर मंगळाचा भाऊ करण्यात काही अर्थ नाही. मंगळ हा कुठलाही ग्रह 0 to 30 डिग्रीमध्ये असतो. मंगळ 0 डिग्रीला आहे, 1 डिग्रीला आहे, 2 डिग्रीला आहे. म्हणजे तो बाल, तरुण आणि वृद्ध हे 3 त्याचे हे आहेत पॅटर्न आहेत. 10 डिग्रीपर्यंत बाल आहे, त्यानंतर यंग आहे, बरं 28-29 आला की वृद्ध आहे. पण त्याच्याप्रमाणे तो माणूस रिॲक्ट करतो. बर. मंगळ असेल तर कधी प्रॉब्लेम येतो असं नाही आहे. मंगळ असल्यामुळं फायदा हा होतो की माणूस पॉझिटिव्ह असतो, अग्रेसिव्ह असतो, कुठलेही काम जबरदस्त करतोच, कुणाची गरज बिरज त्याला लागत नाही, वन मॅन शो असतो. प्लॅनिंग असं कधी केलं पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि मतीला कुणी जरी आलं नाही तर 10 लोकांची कामं एकट्याच करण्याची कॅपॅसिटी त्याकडे असते, कुणाची गरज नसते. अग्रेशन असतं आणि त्या अग्रेशनमुळे लोक घाबरतात की रागीट आहे, चिडते. पण त्या अग्रेशनच्या मागं काय म्हणायचं असतं की मिनिमम टाईममध्ये काम कसं करता येईल याच्याकडे फोकस असतो. आणि बाकी लोक आळशी असतात, मग त्यांना म्हणते हे खूपच त्रास लोन मला कामाला लावतात. अरे पण त्याला ती एन्झायटी असते ना, लवकर व्हायला पाहिजे, लवकर व्हायला पाहिजे, का होत नाही, का होत नाही. म्हणजे इथं जरी काम ऑफिसमध्ये काम संपून घरी जरी गेला, झोपल्यानंतर डोक्यात तेच असतं की उद्या माझं एवढ्या वेळा कधी काम होणार आहे, ही लोक काम करतील का नाही, असं आहे. त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. मंगळ असेल माणसाने, मंगळ नसलेल्या माणसं लग्न केलं काही प्रॉब्लेम येतो असं नाहीये. लक्षात ठेवा मुद्दा. मंगळाला मंगळच पाहिजे हे सगळ्यात मोठं चुकीची गोष्ट आहे. एखादा माणूस रागीट आहे, शांत माणूस दुसरा पाहिजे. तो पण रागीट, हे पण रागीट, भांडणं होऊन डायव्होर्स व्हायची पाळी येईल. हा मुद्दा. बायको रागीट आहे, नवरा तर शांत पाहिजे. नवरा रागीट आहे, बायको शांत पाहिजे. समजून तर घेऊ शकतात ना. कारण मंगळाचा प्रॉब्लेम काय असतो, कुणी काय बोललं ना की एकदम थोडा वेळ वाढ बघून ते डायरेक्ट अटॅक करायला चालू करतात, बोलायचं वगैरे थांबत नाही. जोपर्यंत समोरचा माणूस थांबत नाही तोपर्यंत ते शांत नाही राहत. म्हणून त्याला नॉर्मली काय, हा बोलणार ना बोल, किती बोलायचं, बोलून बोलून अशी ठराविक वेळ येते ना ते बोलायचं संपतं, त्याचं सगळं प्रोसेस संपते, मग तो शांत होतो. मंगळ माणूस कंटिन्यू रागीट कधी राहत नाही. तो एन्झायटी पटकन चिडला, परत 5 मिनिटांनी एकदम नॉर्मल गाणे बिणे तर म्हणा अरे काय एवढं आता एकदम राग, एकदम तो एकदम 180 डिग्रीत माणूस बदलला गेला. म्हणून त्याला सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. लोक इमोशनल पण असतात, मंगळाचे असतात ते जेवढे रागीट आहेत तेवढे इमोशनल पण असतात. मग त्यांचा तो वीक पॉईंट असतो की त्याला व्यवस्थित प्रेमानं समजून सांगितलं की लगेच ते ऐकायला तयार होतात. सो मंगळाला मग मंगळाचीच पत्रिका असली पाहिजे असं काही नाही. नसायलाच पाहिजे म्हणतोय मी, नसायलाच पाहिजे. बरोबर. मी कधीच मंगळ कधी माझ्या आयुष्यात मी मंगळाला मंगळ कधी लग्न लावलेलं नाही आजपर्यंत. त्याच्यासाठी काही उपाय वगैरे काही असे असतात? आता फॉर एक्झाम्पल, आता एखाद्याला मंगळाचीच पत्रिका आहे आणि पुढे जाऊन लग्न करणार, तर त्याचा इफेक्ट कमी करण्याच्या दृष्टिकोन काय करायला लागेल बाबा. एखादा घटस्फोटाची पत्रिका असते, मंगळामुळे घटस्फोट होऊ शकतो का? होऊ शकतो. 100% नाही, 10-20% होऊ शकतो. ओके, मग त्याचं पर्सेंटेज कमी करायला स्त्रियांसाठी कुंभविवाह नावाचा विधी असतो. मातीच्या घटात पाणी लग्न करण्याचा विधी ऐश्वर्याचं कसं केलं होतं त्या अगोदर, तसं ते विधी आहे. आणि पुरुषांसाठी अर्कविवाह असतो. अर्क म्हणजे अर्की देवीवर लग्न लावण्याचा एक विधी. म्हणजे पूर्ण ते रिच्युअल सगळं होतं, शुभमंगल बिंगल सगळं, लग्न डायरेक्ट. म्हणजे ते डायरेक्ट एक जे संस्कार आहेत त्या माणसाच्या जीवनातले ॲज अ लग्न आहे ते सगळं तिथं नलिफाय झालं. इम्पॅक्ट जो 100% एका व्यक्तीवर येणार होता तो आपण त्या ठिकाणी 70% तर तो नलिफाय करून टाकतो. दॅट विल बी जे काय लग्न दॅट पर्सन इज गोइंग टू डू, दॅट विल टेक्निकली सेकंड मॅरेज जो तो करणार आहे तो. त्यामुळे इंटेन्सिटी कमी होते. आणि समोरच्या माणसे पत्रिका बघताना एखादा माणसा मंगळ किंवा नुसतंच मंगळ नाही, डायव्होर्सची पत्रिका जर आहे समजा आणि आपण ते लग्न करतो, पुढच्या माणसा पत्रिका एवढी मजबूत पाहिजे, डायव्होर्स नसायला पाहिजे. मग दोघांचं क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. आणि गंमत म्हणजे आता हे मी प्रॅक्टिकली सांगतो, काही लोक आता ना मुलं आईवडील येतात की माझ्या मुलांचं
पुढं काय करणार, कसं होणार, काय नाही. आमची पत्रिका बरं, मला वाटतं अरे ह्या माणसाने डायरेक्ट घटस्फोटाची पत्रिका आहे, हे मुलं व्हायचा प्रश्नच नाही. जेव्हा बायकोची पत्रिका आण बघ म्हणलं कळतं अरे बायकोमुळे तरला. इतकी चांगली बायकोची पत्रिका असते की त्याला आयुष्यात कधी भांडवल मेजर कधी होत नाही, त्यांचं घटस्फोट राहिला बाजूला. म्हणजे हे मला म्हणजे मुद्देश का सांगायचा मला, हे मी प्रॅक्टिकली अनुभवलेलं आहे की एखाद्याचा घटस्फोटच होणार अशी पत्रिका, पण ॲब्सोल्युटली काही झालेलं नाही, कारण समोरच्याची पत्रिका खूप पॉझिटिव्ह होती. म्हणून मला एक गोष्ट कायम तेव्हा लक्षात तेव्हापासून येते, अर्धांगिनी का म्हणतात हे इथं क्लिअर होतं. बरोबर. की तुमच्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण इथं कव्हर करू शकतो. समजा एखाद्या माणसाला ॲक्सिडेंटल योग, अल्पायू योग, ॲक्सिडेंटल योग आहे, तर एका मुलीच्या पत्रिकेत 90 वर्ष वय आणि वैवाहिक जीवन मजबूत आहे अशी पत्रिकावर लग्न करून दिलं तर त्या दोष टाळू शकतो आपण. अशा गोष्टी बऱ्याच आहेत संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. किंवा समजा एखादी मुलगी, माझ्या अनेक लोक येतात सर मला बिझनेस करायचा आहे, तर बिझनेसची पत्रिका भेटली, हा माणसा पत्रिका बिझनेसच नाही आहे, पण लग्न करताना अशा व्यक्तीवर लग्न करा की ज्याला व्यवसायात पण यश आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लाईफमध्ये एक घरातला माणूस मिळून जातो, गाडी चालू व्यवस्थित. म्हणजे तुम्ही असं लॉजिक, टेक्निक आणि तुमचा अभ्यास एवढा मजबूत पाहिजे की फेल्युअर जायलाच नाही पाहिजे. बरोबर. तुम्ही सांगितलं की सक्सेसच व्हायला पाहिजे. तुम्हाला हे जेव्हा असेल ना, तुम्ही इट्स लाईक म्हणजे तुम्हाला कार चालवायला आले नाही, तुम्ही कसं एन्जॉय करू शकता, तसं हे ज्योतिषशास्त्राचं आहे. तुम्हाला एकदा कळलं सगळं प्लॅनेटरी कंडिशन काय पत्रिका, तुम्हाला कळलं ना एकदा की तुम्हाला समोरचा माणूस कसा आला की त्याला कसं आपलं सुख देऊन सक्सेस करता येईल, मल्टिपल वेनी आपण ते प्लॅनिंग करू शकतो. लग्नासाठी पण असंच आहे बेसिकली. पण पंडितजी हे तेव्हाच शक्य होतं ज्या वेळेला आपल्याकडे ॲक्युरेट टायमिंग किंवा बर्थ डेट असते. बऱ्याच जणांचं काय होतं, टायमिंग चुकीचं असतं किंवा त्यांना आता ठीक आहे आता बर्थ डेट माहिती झालेल्या आहेत कारण आता हॉस्पिटल्स, पण मी माझ्या आजीचं वगैरे बघितलेलं की त्यांच्याकडे बर्थ डेटसुद्धा नसायच्या. काही जणांचं जन्मवेळ जर चुकलेली असेल तर मग अशा वेळेला काय करायचं? मग तुम्ही नावावरून पत्रिका जुळवता म्हणजे लग्न जुळवता का? मुद्दा बघा, आता नावावरून लग्न जुळवणं म्हणजे अतिशय विचित्रपणा आहे. म्हणजे आ बैल मार म्हणजे तुम्ही घटस्फोटाकडे जाहीर चाललाय असा अर्थ होतो. कारण नावावरनं कधी जुळवायचा काही संबंध नाही. आता ज्या माणसाचे पत्रिकेत टाइमच, अनेक माझ्याकडे येतातच दिवसातनं, माझ्याकडे 2-3 लोक तर असे असतात 70-80 क्लायंट ना, माहीत नाहीये. माहिती नाही म्हणजे त्यांना तुम्हाला माहिती आहे का सकाळ दुपार संध्याकाळ, ते म्हणतात आम्हाला 10 वाजताचं टायमिंग आहे, पण 10-10:30 होऊ शकतं काय सांगता येत. अशा वेळेला मी काय करतो, माझं जनरल प्रॅक्टिस आहे माझं, मी काय करतो 10चं टायमिंग आहे ठीक आहे, मी 9चं पत्रिका काढतो, 10चं काढतो आणि 11ची पत्रिका काढतो. त्याला म्हणतो तू काय बोलू नको मला, मी काय सांगतो ते ऐक फक्त. मी 9, 10 आणि 11 पत्रिका काढल्या, तिन्ही पत्रिका कधी कधी बदलतात कधी बदलत नाहीत. मग 8ची पण काढतो, 10ची पण काढतो. मी काय म्हणतो, मी सांगेल ते सांगायचं. एवढं लांब होता का, डावा पाय दुखतो का, ENTचा त्रास आहे का, एवढं शिक्षण करेल वेगळं आहे का, सगळं पटपटपट एका 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 टाईमला सगळं मॅच व्हायला चालू होतं. सो दॅट इज त्याची पत्रिका. असंच केलं तरच परफेक्ट आहे. मी असंच करतो. आणि 15-20 मिनिटांनी असं काही फरक नाही ना पडत का? पडतो 15-20 केला 5 मिनिटांना फरक पडतो. पत्रिका एकदम बदलली तर. म्हणून लक्षात ठेवा, पत्रिका बघताना फक्त जन्मलग्न पत्रिका म्हणून लाल छोट्याशा पत्रिकेवर लिहिलं असतं जन्मलग्न पत्रिका, तेवढी बघत नाही मी, कधीच विश्वास ठेवत नाही त्यावर. मी भावचलित पत्रिका पण बघतो, नवमांश पण बघतो, दशमांश पण बघतो. 24 पत्रिका टोटल आहेत ना वेगळ्या अशा. त्यातलं तुम्हाला बेस्ट कशासाठी बघता ते गरजेचं आहे ना. लग्नासाठी वेगळे आहे, संस्थेसाठी वेगळे आहे, बिझनेससाठी अजून त्यात फ्रॅक्शन लेवलच्या पत्रिका वेगळ्या आहेत. त्याच्यापर्यंत जात नाही मी आता फक्त याच पॉईंटला येतो मी की पत्रिका बघताना काय तर हे आपण टायमिंग जे असं काढू शकतो. आणि हे हे मुद्दा काय आहे की तुम्हाला नॉलेज पाहिजे तेवढं की हा ग्रह इकडे गेला तर काय. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, अनेक वेळा असं होतं पत्रिकेचा बंडल असा टेबलवर असतो, नंबर प्रमाणे लोक येतात माझ्याकडं. ओके, उचलले पत्रिका, समोर बसला, लिहिलंय त्यांनी, काय शिक्षण झालंय, तो म्हटलं माझं BE झालंय. काही शक्यच नाही, 10वी नापाची पत्रिका आहे, पॉसिबलच नाही. पत्रिका BE कसं काय, टायमिंग बरोबर आहे का? हां, आईनं सांगितलं 10:30. नक्की जाऊन विचारतं पहिल्यांदा, साईडला बाहेर जाऊन दुसरी पत्रिका घेतो मी. मग तो नाही 11:30 वगैरे. कळलं तुम्हाला? म्हणजे मी एवढ्या लेवलपर्यंत जातो, समोरच्या माणसावर विश्वास ठेवतच मी अजिबात. मी त्यांनी दिली पत्रिका आणि ते कुणाबद्दल विचारतो, टॅली होते का नाही ते पहिलं बघतो मी आणि त्यानंतरच सुरुवात करतो. दिस इज परफेक्ट प्रॅक्टिस.
मग तुम्ही काही दिलं आणि काही बघून काही सांगायला तर काय उपयोग आहे? अगदी बरोबर. आणि आपण योग्य ठिकाणी दाखवणं पण फार ते गरजेचं सगळ्यात महत्वाचं. आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं. आपण समोरच्या व्यक्तीला किती कळतं हे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण पत्रिका दाखवणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता की स्वभाव कळतात वगैरे. हो, नक्की. आता लग्नामध्ये आजकाल असं उघडकीला यायला लागलेलं आहे, खूप ठिकाणी घडतं की खूप फसवणूक होते. म्हणजे त्या मुलीचं कधीतरी अफेअरच असतं किंवा मुलाचं काहीतरी अफेअर असतं, पण तरीसुद्धा लग्न ठरवलं जातं आहे त्या पद्धतीनं. किंवा मग असं होतं की आमचं घर आहे बाबा, आमची एवढी एवढी प्रॉपर्टी आहे, लग्न ठरत नाही म्हणून अशा खोट्या गोष्टी सांगतात. म्हणजे आपण शहानिशा करतो, पण बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला नाही कळत. मग ते पत्रिकेनुसार आपल्याला समजू शकतं का, कळू शकतं का अशी फसवणूक होतीये किंवा हे फसवणुकीचे चान्सेस आपल्या पत्रिकेमध्ये? बघा मॅडम, पत्रिका जेव्हा माझ्यासमोर येते ना, ते ज्या माणसाची मी पत्रिका बघतो ना त्याच्या पत्रिकेत फसवणूक आहे का ते लगेच कळतं मला. 1 सेकंद फक्त उघडलं की यस चिटिंग होणार आहे. मी परत सांगतो तुम्ही चिटिंग होणारच आहे तुमचं. तर तुमचं काम आहे चिटिंग नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला काय काय बघायचं आहे आता? ओके, शिक्षण आहे, प्रॉपर्टी आहे, कुठलाही चिट होऊ शकते पर्यंत बघा तुम्ही. बरोबर. तर ते पत्रिका बघून कळतंयच. त्यानं आता म्हणजे माझाच क्लायंट आहे, त्याला चिटिंग होणार कळतंय. एखाद्या माणसानं पत्रिका आणली तो चिटर आहे का ते पण कळतं. हा चिटर आहे, ह्याच्या लग्न केलं 100% तुमच्यावर प्रेम नाही करू शकणार. हा प्रॉब्लेम डायव्होर्सची पत्रिका आहे, चीट आहेच आहे हा, हे लगेच कळतं. फ्रॉड माणसाची पत्रिका, चिटिंग माणसे रागीट, परत अतिशय अरोगंट, मी काय म्हणणार तेच खरं करणार, माझ्या डोक्यावर दुसऱ्या डोक्यावर बसणारी पत्रिका. म्हणजे दगड माणसं लोक असतात ना, लोक त्यांना किती प्रेम केलं ते पाजरच फुटत नाही. लगेच कळतं एवढे गुण जुळले अजिबात करू नका, मुलीकडे बघणार पण नाही तो, न काय करू म्हटलं. नाही का, ते लग्नाचं लेवलचा माणूस नाही, करू नका. गुणाचा प्रश्न आहे हा, म्हणजे इतका कडक आणि विचित्र माणूस आहे, त्याला त्याचं करिअर आणि बाकी तेवढंच माहीत पाहिजे. बाकी मुलगी बिलगी ठीक आहे, आली ना बायको तर बायको ठीक आहे, पण एक प्रेमळपणा जो पाहिजे तो इथं नाही. ऑन दी स्पॉट कळतं मला. ते जास्त महत्त्वाचं आहे की त्यांचं लाईफ जगण्यासाठी कोऑर्डिनेशन, दोघांचं मानसिकता कशी आहे, चांगला व्यक्ती मिळतोय का नाही तिला, ते पण सगळ्या गोष्टी महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. पण तुम्ही काय सजेस्ट कराल की लग्न करत असताना किंवा जुळवत असताना या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या, पत्रिका वगैरे, पण ना काही प्रोसेस असतात. आता सपोज आपण मॅट्रिमोनियलमध्ये नाव नोंदवलं, फोटोज आवडलेत, एकमेकांच्या आवडीनिवडी सगळ्या असा मॅच झालेले आहेत बाबा, तर आधी भेटलं पाहिजे का आधी पत्रिका बघितली पाहिजे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्या डोक्यातच क्वेश्चन आहे. पहिल्यांदा बघून घेतो कशी आहे, काय नाही, बोलते कशी, काय बघायची गरज नाही, अजिबात भेटायची गरज नाही. पहिलं तुम्हाला माझ्याकडे आता पत्रिका येतात, दररोज 150-200 मला मॅच फिक्स माझ्याकडे असतात. ओके, मिनिमम 150-200 मॅच फिक्स ऑल ओव्हर वर्ल्डमधून येतात माझ्याकडे. लोकांना मी काय सांगतो, तुम्ही समजा एखादी मुलगी एखादा मुलगा अगोदर पत्रिका बघण्या अगोदर ते भेटले, आपल्याला लग्न करायचं आहे म्हणून, ठीक आहे, त्यांच्यामध्ये कोण जास्त इमोशनल प्रॅक्टिकल वेळेला घेणार तर ठीक आहे, एकमेकांच्या प्रेमाचं पडलं तर काय करणार? असं होतं. म्हणजे 2-3 भेटीमध्ये आवडायलाच चालू होतं, ह्याच्याशिवाय मी लग्नच करणार नाही, आणि नंतर कळतं की घटस्फोटाची एकाची पत्रिका आहे. असं होतं, असं मला जीवन प्रॅक्टिकली बघितलंय मी. म्हणून लोकांना मी काय म्हणतो, आई वडिलांना काय म्हणतो, त्या लोकांना म्हणतो ठीक आहे, जास्त डीपमध्ये जाऊ नका, जास्त क्लोज रिलेशन करू नका. पहिला तुम्ही जन्मतारीख, जन्म ठिकाण तुम्हाला मिळालं ना, त्या मुलाचं मुलीचं मला पाठवा माझ्याकडे. ती व्यक्ती स्वभावानं कशी, अंदाजे तुम्हाला घराणं चांगलं आहे का नाही, दिसायला स्मार्ट आहे की नाही, जे बरोबरचं जे काय तुम्हाला मुलाचं आहे की नाही, शिक्षण बरोबर आहे का, पॅकेज बरोबर आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. दॅट इज 50% इज कम्प्लिटेड. फायनल काय नाही तुमच्या हातात, 50%, पुढचं 50% माझ्याकडे आहे. तुम्ही ज्यावेळेला माझ्याकडे पाठवाल त्यावेळेला मी डिसाईड करेल की पुढं जायचं का नाही जायचं. इथून येस आलं की मग 100% टिक मार्क. आणि टिक मार्क केलं तुम्हाला तो फोटो व्हॉट्सअपवर येतो. माझ्याकडे मॅच बिंग यायची गरज पण नसते. मॅच बिंग यायला चालू झालं तर मला अख्खी बिल्डिंग माणसानेच भरून जाईल दिली. बाहेरून सगळे लोक जे आहेत व्हॉट्सअपवर माझ्या असिस्टंटला सगळं डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, जन्म ठिकाण दोघांचं पाठवतात. ते प्रिंटर माझ्याकडे येतं, मी चेक करतो, मला व्हॉट्सअपवर परत जातं ते की करायचं का नाही करायचं. मी नाही फोन केली विचार सोडून द्यायचा, काय संबंधच नाही. मी येस म्हटलं तर मला येऊन तुम्ही विचारू शकता की पंडितजी ती या मुलाला की या मुलीला येस म्हटलंय तुम्ही, या मुलाचं किंवा मुलीचं लाईफ डिटेल सगळं, लाईफ कसं आहे काय नाही, व्यक्ती मला सगळं सांगा, बसा मी सगळं सांगतो तुम्हाला. सॅटिस्फाईड झाला तरच पुढे जातो मी. मुद्दा काय की पहिल्यांदा जास्त रिलेशन वाढत बसण्यापेक्षा
एकदा तुम्हाला कळालं की हे वैवाहिक जीवन ह्या मुलीचं वैवाहिक जीवन, या मुलाचं वैवाहिक जीवन चांगलं आहे बाबा, ह्याच्यावर आपण लग्न करू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही, हे माझ्याकडे एकदा ग्रीन सिग्नल मिळाला ना, मग तुम्ही सोडूच नका अजिबात. काय वाटेल ते करून प्रेमानं किंवा ओळखीनं काय ते लग्न करून टाका. कारण मी असा लगेच काही यस म्हणत नाही, कारण माझ्या शब्दावर लाईफ डिपेंड आहे. तर मी खूप डिटेलमध्ये बघणारा माणूस आहे. मी यस म्हटलं तर पुढे जायला हरकत नाही. तर लग्नपत्रिका जुळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे, लग्न करायचंय तर त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे, मानसिक तयारी कशी असली पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन तुम्ही केलं. पण अहो मुळात लग्न ठरत नाहीये, योग आहेत की नाही हे कळत नाहीये. तर लग्न जुळण्यासाठी तुम्ही काय गोल्डन टिप द्याल? यस, बघा, लग्न जमणं मी लग्न ठरणं यासाठी माझ्याकडे सगळ्यात गोल्डन टिप म्हणण्याविषयी गोल्डन माझं एक प्रोडक्टच वास्तूचं असं आहे की ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये वापरलं जातं. त्याचं कॉपीराईट आहे माझ्याकडं, डिझाईन रजिस्ट्रेशन आहे आणि लॉस एंजल्समध्ये आपण इनॉग्रेट केलेलं आहे. ती माझी इच्छापूर्ती कॉपी, म्हणजे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी, अशी चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी महत्त्वाचं. तर यासाठी हे इच्छापूर्ती कॉपी आहे. यावर यत्र योगेश्वर असा हा मंत्र 78 नंबरचा लास्ट मंत्र जो आहे भगवतीचा, तो म्हणायचा इच्छापूर्ती मंत्र आहे. तो दररोज 21 वेळा म्हणायचा. आणि याच्यामध्ये आतल्या बाजूला तुम्ही तुमच्या इच्छा लिहू शकता लग्नाच्या दृष्टिकोनातून. तर यामध्ये एनर्जी लेवल आहे, यंत्राच्या एनर्जीमध्ये तुम्ही लिहिलेली इच्छा असते. तर यामध्ये ज्या माणसाचं लग्न करायचं आहे ते व्यक्ती, मुलगा मुलगी, त्याचा बायोडाटाचा हार्ड कॉपी, झेरॉक्स कॉपी, त्या व्यक्तीचा फोटोग्राफ आणि एक पेज घेऊन त्यावर कुलदेवीचं नाव लिहून तारीख टाकून लिहायचं की माझं नाव असं आहे, का माझ्या मुला किंवा मुलीचं नाव असं, एवढं शिक्षणासाठी, एवढं जॉब वगैरे करते, लग्नासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, घटस्फोटाचा असेल किंवा नवीन असेल. तर आज दिनांक या तारखेपासून येत्या 6 महिन्यामध्ये आम्हाला चांगली सून मिळावी, इच्छा आहे असं नाही, मिळावी. आणि मग काय गुण पाहिजेत, काय नाही, कशी पाहिजे, काय नाही, डिक्लेअर तुम्ही डोक्याचं त्या लिहायचं, ह्यात ठेवायचं. 4 इच्छा अशा लिहू शकता तुम्ही यात. आणि ही इच्छापूर्ती कॉपी घराच्या वायव्य कोपऱ्यात ठेवायचे. आणि त्या ठिकाणी हा यत्र मंत्र जो आहे तो 21 वेळा दररोज म्हणायचा आहे. वायव्य कोपरातच ठेवायचा आहे, कारण घराचा वायव्य कोपरा म्हणजे त्या घराचा मनाचा कोपरा आहे, चंद्र या ग्रहाचा कोपरा आहे आणि तो रिलेशनशिपचाच कोपरा आहे. जे काय नातेवाईक मंडळी लग्न झाल्यानंतर जे काय होणार आहेत अगोदरचे जो स्थान आहे ना, तो वायव्यच कोपरा आहे. त्याच ठिकाणी आपण इच्छा लिहून ठेवतो आणि मंत्र म्हणायला चालू करतो. तर अल्टिमेटली तुम्हाला त्या टाइम बॉन्डमध्ये 90% लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या मला आजपर्यंत आढळलेलं आहे. तर ही एक गोल्डन टिप देऊ शकतो मी आज, की ज्यामुळे सगळ्यांचं इच्छा पूर्ण हो. छान, ही गोल्डन टिप आहे. ही गोल्डन टिप पूर्ण होण्यासाठी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, तेव्हा तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तिथे असंख्य पंडितजींचे प्रोडक्ट आहेत, तेही तुम्ही ऑर्डर करू शकता. तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार ते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. खूप छान पंडितजी, 2 एपिसोड खूप छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद.